जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नगर परिषद रत्नागिरीच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे सभापती राजश्री शिवलकर यांनी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन विदा सावरकर नाट्यगृहात केलं होतं। माय कमल बावडेकर उमर 80 वर्ष बाबाजी ना आणि अत्यानंद महाराजांना नमस्कार करून मी तुमच्यापुढे उभी आहे। आता सुरू करू का? हो म्हणा ना। ऐका, ओम भद्रम कर्णेभि शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिः। ही आमच्या रत्नागिरीची प्रसिद्धी हो। हे हापूस आंबे परीत गात आणि चिलटे रात्रभर डोळ्यात डोळा नाही त्या। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार माळमाने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष राहुल पंडित, यश फाउंडेशनच्या सौ माधवी माने, नगरसेविका दीपा आगाशे, प्रज्ञा भिडे, पल्लवी पाटील, रामेश्वरी धुळप, रशिदा गोदड, प्रिया रसाळ, शिल्पा सुर्वे, संपदा तळेकर, अनुजा साळवी, शिवसेना महिला आघाडीच्या वीणा रेडीज, सुजाता पुनस्कर, सौ शेवडे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। संयोजकांतर्फे मान्यवरांचं स्वागत आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना बाळमाने म्हणाले, हा कार्यक्रम खूप लांबत आज जुलै महिन्यापर्यंत आला। कारण 8 ऑगस्ट जागतिक महिला दिन आणि सर्वत्र देशभर आपण या महिलांच्या जागतिक दिनाच्या निमित्तानं एक महिला सक्षमीकरण या माध्यमातून आपण कार्यक्रम करत असतो। परंतु मला वाटतं लोकसभेची आचारसंहिता आणि यामुळे हा कार्यक्रम थोडासा लांबत गेला आणि आजचा हा दिवस खरंच आलेला आहे। त्याबद्दल समस्त महिला वर्गाची या ठिकाणी आम्ही नगरपालिकेची दिलगिरी व्यक्त करतो। जातीची निर्मिती झाली ती एका स्त्रीच्या उदरातून झाली। मला असं वाटतं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण या महिलांना सन्मान राखणं हे स्वाभाविकपणानं पुरुष वर्गाचं किंवा सगळ्या समाजाचं एक परम कर्तव्य ठरतं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं नाट्यछटा, पाठांतर स्पर्धा, लोकसंगीत, पाककला, संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेचा बक्षीस समारंभ उंच माझा झोका या मालिकेच्या अभिनेत्री माधवी सोमंत यांच्या हस्ते करण्यात आला।
पत्रकार आणि विविध विषयात विशेष कामगिरी बजावलेल्या महिलांचा आदर्श महिला म्हणून गौरव करण्यात आला। त्यामध्ये पोलीस, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या यांचा समावेश होता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनाली सावंत यांनी केलं। आणि आता पाहूया स्पर्धेतील सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक। कार्यक्रमाला महिला वर्ग, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।